नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. आपण ज्यावेळी आपल्या देवीच्या मूळ ठिकाणी मूळ पीठावर जातो तेव्हा देवीचा कुळाचार हा आपण कसा करावा, कुळदेवीच्या मूळ पीठावर जाताना कोणत्या वस्तू आपल्याला घेऊन जायच्या आहेत, यासोबतच पंचखाद्य म्हणजे काय, याशिवाय कुळाचार हा अपूर्ण असतो. तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, दरवर्षी किंवा दर 2 वर्षांनी किंवा 3 वर्षांनी किंवा वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जाऊन कुलदेवीचा सेवा करावी, तिचा मान सन्मान अवश्य करावा आणि त्यासाठी आपली कुलदेवी कोणती आहे ते देखील आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आपल्या कुलदेवीची सेवा करणं, तिचा मान सन्मान करणं खूप गरजेचं आहे. आपल्या कुळाचं ती रक्षण करत असते, आपल्या कुळाचा उद्धार करत असते आणि तिचा मान सन्मान करणं तितकंच आपल्याला महत्त्वाचे असते आणि या गोष्टी या झाल्याच पाहिजे. जर आपण आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करत नसाल, तर तिची सेवा करत नसाल, तर त्याचा परिणाम हा आपल्या सांसारिक आयुष्यावर होत असतो. यामुळे आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये अनेक अडचणी या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतात आणि त्यामुळे तिचा मान सन्मान, तिची सेवा करणे खूप गरजेचं आहे. तर बघा, देवीला 11 अलंकार लागतात. तर देवीला तुम्ही सोन्याची किंवा चांदीची वस्तू देखील दान करू शकता, तुमच्या यथाशक्तीनुसार, किंवा नाही केली तुम्ही अगदी साध्या वस्तू दान केल्या तरीही चालेल. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार त्या दान करू शकता. तर देवीला साडी, चोळी आणि बांगड्या तुम्ही घेऊ शकता. तर साडी घेताना ही नऊवार घ्यायची आहे. यासोबतच गजरा, वेणी घेऊन जाऊ शकता. मणिमंगळसूत्र हे देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर हे साधे घेतले तरीही चालेल. त्यासोबतच जोडवे आणि विरोधे, तर हे तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही चांदीचे घेऊ शकता किंवा साधेही तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर हळद, कुंकू, गुलाल आणि शेंदूर, त्यासोबतच पंचखाद्य म्हणजे ज्यामध्ये आपल्याला खारीक, खोबरे, खसखस, खवा, खडीसाखर, तर या वस्तू देखील आपल्याला न्यायच्या आहे. त्यानंतर खेळता पाळणा, ओटीचे सामान, तर त्यामध्ये खण, गहू, सुपारी, पैसा आणि यासोबतच 5 प्रकारची फळे देखील तुम्ही घेऊ शकता किंवा एकच कोणतंही फळ, पण ती 5 फळं तुम्ही देवीला अर्पण करू शकता. त्यासोबतच नारळ, विडा आणि दक्षिणाही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दक्षिणा अर्पण करू शकता. तर या सर्व वस्तू घेऊन आपल्याला आपल्या कुळदेवीच्या मूळ पीठावर जायचं आहे. त्यानंतर होमपूजा, तर यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फुले, धूपदीप, कलश आणि भांडे म्हणजेच तामण, तर या सर्व वस्तू आपल्या कुलदेवीला जाताना आपल्याला घेऊन जायच्या असतात. तर यामुळे देवीचा कृपाशीर्वाद हा आपल्यावर कायम मिळतो आणि आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी, संकट येत असतात, तर त्याची तीव्रता देखील कमी होत असते आणि त्यासाठीच आपल्या कुलदेवीचा मान सन्मान, तिची सेवा करणं खूप गरजेचं आहे. त्यासोबतच तुम्ही देवीला गेल्यानंतर, तुमच्या कुलदेवीच्या मूळपीठावर गेल्यानंतर तुम्ही सेवा देखील तिथे बसून करू शकता. तुम्हाला जमेल, शक्य असेल तर तुम्ही तिथे बसून सेवा देखील करू शकता. तर कोणती सेवा करायची आहे, तर बघा, 16 वेळा श्री सूक्तमचं तुम्ही पठण करू शकता. यासोबतच 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रमचं तुम्ही पठण करू शकता किंवा दुर्गा सप्तशतीचं पठण करू शकता. तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचं 11 वेळा पठण करा, कारण 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण केल्याने आपल्याला दुर्गा सप्तशती पाठाचं फळ मिळत असते. तर या सेवा देखील तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान देखील करू शकता. तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनेही तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मान सन्मान करू शकता. पण मान सन्मान करणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यासोबतच तिची सेवा देखील करणं खूप गरजेचं आहे. रोजच्या नित्यसेवेमध्ये, नित्यपूजेमध्ये देखील तुम्ही आपल्या कुलदेवीची सेवा तुम्ही ती करू शकता. यामुळे आपल्या कुलदेवीचा कृपाशीर्वाद हा आपल्यावर कायम राहील आणि आपल्या आयुष्यामधील ज्या काही अडचणी, संकट, अडथळे असतील तर त्या दूर होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, समाधान नांदेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.